Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor P's Positive Way. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या एमपीएससीच्या परीक्षेमध्ये ज्यावेळेस आपण कंपॅरिझन करतो ते कंपॅरिझन मार्कच्या सिस्टीममध्ये असतं, ते कंपॅरिझन अभ्यासक्रमाच्या सिस्टीममध्ये असू शकतं किंवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा यामध्ये काठिण्य पातळी जर असेल तर ती किती लेवलची आहे किंवा मुख्य परीक्षेमध्ये किती विषय ऍड करण्यात आलेले आहे, किती सब विषयाला किंवा उपविषयाला अधिक महत्त्व देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेमध्ये जे घटक ऍड केलेले आहेत त्या घटकांमध्ये कुठला अधिक घटक महत्वाचा आहे या सदराचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. थोडक्यात पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा, पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेत जाण्यासाठी आपला अप्रोच काय असणं गरजेचं आहे हाच संदर्भ आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी घ्यायचा आहे. हा व्हिडिओ मनापासून आवडल्यानंतर तुम्ही मला 4 पद्धतीने थँक्यू म्हणू शकाल. 1 या व्हिडिओला लाईक करून, 2 या व्हिडिओला मित्रपरिवारामध्ये शेअर करून, 3 टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या चॅनेलला सबस्क्राईब करून आणि 4 भविष्यामध्ये असे अनेक व्हिडिओ बनविण्यासाठी मला तुमच्या मोटिवेशन आणि सहकार्याची गरज आहे. या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर आपण एक व्हॉलंटरी डोनेटर व्हावं ही एक अपेक्षा आणि आशा. लेट्स टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे. विद्यार्थी मित्र हो, या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर ज्यावेळेस आपण पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा यांचं कंपॅरिझन करतो त्यावेळेस आपण जर काही समान मुद्दे जर पाहिले तर आपल्याला निश्चित कल्पना आहे की हा जो काही पेपर आहे हा क्वालिफाईंग पेपर्स आहे किंवा या पेपरमध्ये आपण म्हणूया की केवळ पास होणं अपेक्षित आहे तरच आपल्याला मेन परीक्षेला एंट्री मिळते. ज्यावेळेस मी कंपॅरिझन करतो त्यावेळेस मला पहिला मुद्दा आठवतो की हाही पेपर एमसीक्यू आहे, हाही पेपर ऑलमोस्ट एमसीक्यू आहे. मी असं म्हणेल की 95% हा मुख्य परीक्षेचे जे काही पेपर्स आहेत ते आपले एमसीक्यू आहेत. 5% पेपर जो काही डिस्क्रिप्टिव्ह आहे, जो काही सब्जेक्टिव्ह आहे, ज्या पद्धतीनं आपण ग्रॅज्युएशनला पेपर लिहितो त्या टाईपचा पेपर आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. दुसरी जर कंपॅरिझन करण्याचा जर प्रयत्न केला, काही समान मुद्दे मी काढण्याचा प्रयत्न केला तर या पेपरमध्ये देखील निगेटिव्ह सिस्टीम आहे 0.33 ची किंवा आपण तिला 1/3 असं म्हटलं जातं. सेम पॅटर्न्स या ठिकाणी मुख्य परीक्षेमध्ये देखील आपल्याला दिसतो. तिसरा जर प्रकार मी जर या ठिकाणी जर मुद्द्याच्या संदर्भात जर पाहण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी आपल्या एमपीएससीच्या वेबसाईटवर जो काही सिलेबस दिलेला आहे थोडासा डिफाईन न म्हणण्यापेक्षा मी अगदी क्रूड स्वरूपात हा सिलेबस दिलेला आहे. परंतु ज्यावेळेस मी मुख्य परीक्षेमध्ये जातो त्यावेळेस मला प्रत्येक विषय जो काही एमपीएससीला आहे विषय मेन्शन तर केलेलाच आहे पण विषयाच्या अंतर्गत मला उपविषय देण्यात आलेला आहे आणि उपविषयाच्या अंतर्गत जे काही विद्यार्थ्यांनी जो काही पाठ पाहणं गरजेचं आहे तो देखील पाठ या ठिकाणी आपण म्हणूया की सनावळ्या देऊन किंवा एखादा अग्रीमेंट मेन्शन्स करून तो अधिक पद्धतीनं त्याला टिक करण्यात आलेला आहे किंवा अधिक पद्धतीनं त्याला एक ठळक करण्यात आलेला आहे. हा एक सर्वात महत्त्वाचा फरक आहे. नेक्स्ट पण महत्त्वाचा फरक पडतो की बहुतेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कल्पना असते की जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा आधी पूर्व परीक्षेला सुरुवात करावी की आधी मुख्य परीक्षेला सुरुवात करावी. जे विद्यार्थी पहिल्यांदा या भागामध्ये एंट्री करतात किंवा या परीक्षेला एंट्री करतात तर आपण मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेचं कंपॅरिझन जर पाहिलं तर दोघांच्या मध्ये एक जो काही मूलभूत फरक येतो तो त्या अभ्यासक्रमाचा. म्हणजेच या ठिकाणी मुख्य परीक्षेचा जो काही हा लेखी भाग आहे याचा अभ्यासक्रम मोर डिफाईन आहे, अधिक व्यापक आहे. त्यामुळे सुरुवातीला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी होण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही एमपीएससी देण्याचा प्रथम प्रयत्न करताय किंवा एक एंटर करण्याचा प्रयत्न करताय त्यावेळेस माझं पर्सनल ॲडवाईस असं असेल की आपण सुरुवातच करताना ही मुख्य परीक्षेने अगोदर केली पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही मुख्य परीक्षेने सुरुवात करणार आहात त्यावेळेस या व्यापक पेपर असल्यामुळे आपली कन्सेप्च्युअल क्लॅरिटी प्रत्येक विषयाच्या अंतर्गत येते आणि मुख्य परीक्षेमध्ये
जो काही आपण भाग पाहणार आहोत, ऑलमोस्ट 7 भाग आपल्या जनरल जीकेच्या पेपरमध्ये दिसतात. तेच भाग या मुख्य परीक्षेमध्ये वेगवेगळ्या विषयाच्या अंतर्गत, वेगवेगळ्या पेपरच्या अंतर्गत कन्व्हर्ट करण्यात आलेले आहे. आता आपण नेक्स्ट मुद्द्याकडे जातोय. तो नेक्स्ट मुद्दा असेल, की खरं नक्की पूर्व परीक्षेमध्ये आणि मुख्य परीक्षेमध्ये कुठल्या पेपर्समध्ये किंवा किती पेपर ॲडिशन्स आहेत, अधिक पेपर यामध्ये किती आहेत? मुद्दाम ह्या पेपर पूर्व परीक्षेचा पेपर आपल्याला जो दिला, जो क्वालिफाईंग नेचर्स आहे, ज्या केवळ आपल्याला आपण त्याला म्हणू की चांगली परीक्षेसाठी घेतली जाते. 2 पेपर आपल्याला दिसतात. या दोन्ही पेपरमध्ये आपण जर क्वालिफाय झालो किंवा आपण म्हणूया की अभ्यासाच्या दृष्टीने जर ज्यावेळेस मी मुख्य परीक्षेचं कंपॅरिझन करतोय, त्यावेळेस या ठिकाणी मला टोटली 6 पेपर दिसतात. आता पूर्व परीक्षेत आणि मुख्य परीक्षेमध्ये कुठले पेपर रिपिटेशन होतात किंवा कुठले पेपर्स पूर्व परीक्षेचा अभ्यासातलेच ॲडव्हान्स फॉर्म किंवा व्यापक पेपर मला येतात. तर पहिली गोष्ट मला समजणं गरजेचं आहे, यातील जो काही जी-के जनरल नॉलेज सामान्य अध्ययनाचा पेपर जो काही आहे आणि दुसरा जो काही पेपर आपल्याला सीसॅट दिसतो, तर मुख्य परीक्षेमध्ये सीसॅट पेपरचा बिलकुल अंतर्भाव होत नाही. त्यामुळं विद्यार्थी मला वाटतं बहुतेक विद्यार्थी या ठिकाणी खूप सॅटिस्फाय असतील. आता हा जी-के जो काही पेपर्स आपल्याला या ठिकाणी अंतर्भाव होताना दिसतो, तो कुठल्या फॉर्ममध्ये मुख्य परीक्षेमध्ये अंतर्भाव होतो? तर आपल्याला जे काही सामान्य अध्ययन GS1, GS2, GS3 आणि GS4 चे पेपर्स आहेत, या पेपर्समध्ये आपण असं म्हणूया, की याच प्रीचा जीकेचा बऱ्याच अंशी, नॉट थोड्या अंशी, खूप मोठ्या अंशी याचा आपल्याला ॲडव्हान्स फॉर्म्स आपल्याला या पेपरमध्ये दिसतो. हा एक पहिल्यांदा मुद्दा आपण या ठिकाणी समजून घेतला. दॅट इज वन ऑफ द रिझन. म्हणजे हा जर पेपर इथे आपण जर इमॅजिन केलं पर्सेंटेजच्या फॉर्म्समध्ये, जर हा पेपर या ठिकाणी जर 20% जर असेल, तर त्याचाच ॲडव्हान्स फॉर्म किंवा त्याचाच रिमेनिंग फॉर्म आपल्याला ऑलमोस्ट 80 to 90% आपल्याला त्याचा ॲडव्हान्स फॉर्म आपल्याला या सामान्य अध्ययनाच्या पेपर्समध्ये दिसतो. दुसरा आणखीन एक मूलभूत फरक जर पाहिला, तर फरक हा येतो 2 ॲडिशन्स पेपर दिसतात आपल्याला भाषेच्या संदर्भातील. जर पहिला पेपर जर मी तुम्हाला मागच्या स्लाइडमध्ये जे काही 5% सब्जेक्टिव्ह जो काही सांगितला होता, तो हा आपला मराठी आणि इंग्रजी एकत्र असणारा पेपर, जो काही 12वीच्या लेव्हलचा पेपर्स आहे, हा आपला पारंपरिक आणि वर्णनात्मक पेपर्स आहे. तेवढाच एक पेपर वर्णनात्मक आहे. इव्हन दुसरा जो काही पेपर दिसतो मराठी आणि इंग्रजी भाषेचा, तो व्याकरणावर आधारित असल्यामुळे तो MCQ पेपर्स आहे. हा कंपॅरिझनचा फरक आपण ज्यावेळेस मेन्शन्स करतो, त्यावेळेस आपल्याला पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेतील फरक समजून येतो आणि डेफिनेटली जे काही 800 मार्क मुख्य परीक्षेला आहेत, ते केवळ विषयाची व्यापकता नाहीये, विषयाचा अभ्यासक्रम वाढला म्हणून नाहीये, तर त्यातील जे काही पेपर 6 घटक आपल्याला वाढलेले दिसतात आणि सर्वात ॲडिशन आपल्याला या ठिकाणी लँग्वेज पेपर ॲडिशन झालेले दिसतात. एक पारंपरिक पण आहे, वस्तुनिष्ठ पर्याय पण आहे. आता पहिल्यांदा आपण जो काही संदर्भ घेणार आहोत, तो घेणार आहोत लँग्वेज पेपरचा. पहिल्यांदा पारंपरिक वर्णनात्मक पेपर, जो आपल्या सिलेबसमध्ये जर MPSC साईडला जर गेला किंवा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हा आपला मेन परीक्षेचा सिलेबस आणि मुख्य परीक्षेचा सिलेबस मराठी आणि इंग्लिशमध्ये, त्याच पद्धतीने पूर्व परीक्षा सिलेबस आपल्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये तुम्हाला दिसून येईल. पहिल्यांदा हा जो काही पेपर पारंपरिक वर्णनात्मक पेपर जो काही आहे, आपल्याला क्वेश्चन पेपर जो काही असणार आहे तो एकच असणार आहे आणि या क्वेश्चन्स पेपरवर परंतु आपण जी काही या प्रश्नाची डिस्क्रिप्टिव्ह उत्तर लिहिणार आहोत, ती आपल्याला दोन्ही स्वतंत्र उत्तरपत्रिका असतील. हा मुद्दा MPSCनी क्लिअरली मेन्शन्स केलेला आहे, परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून हा मुद्दा देखील मला तुम्हाला मेन्शन्स करायचा आहे. दोघांचाही क्वेश्चन्स पेपर हा एकच असणार आहे, परंतु दोघांचे आन्सर सीट आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे, वेगवेगळ्या उत्तरपत्रिकेमध्ये असणं गरजेचं आहे. या पेपरचा जर मी बारकाईने जर अभ्यास जर केला, हा पहिला सेक्शन मराठीचा तुम्हाला दिसतोय आणि दुसरा सेक्शन तुम्हाला इंग्लिशचा दिसतोय. 3च प्रश्न आपल्याला दिसतात. 1 प्रश्न, 2 प्रश्न आणि 3 प्रश्न आणि एक्झॅक्टली मराठीमध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत तेच प्रश्न तुम्हाला दिसतात. म्हणजे या ठिकाणी निबंध लेखन मराठीत लिहावं लागणार आहे, या ठिकाणी निबंध लेखन आपल्याला इंग्लिशमध्ये लिहावं लागणार आहे. या ठिकाणी आपल्याला उतारा जो काही दिला जाणार आहे मराठीच्या संदर्भात इंग्रजी उत्तरात दिला जाणार आहे, आपल्याला त्याला मराठीमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. एक्झॅक्टली अपोजिट या ठिकाणी आपल्याला जो काही उत्तर दिला जाणार आहे, तो मराठीतला दिला जाणार आहे, तो आपण इंग्लिशमध्ये कन्व्हर्ट करतोय. आणि तिसरा जो काही प्रिसाईज रायटिंगचा क्वेश्चन्स मराठीमध्ये दिलेला आहे, हा आपल्याला इंग्लिश भाषेमध्ये दिलेला असेल. पत्रिकेमध्ये प्रिसाईज रायटिंग करण्यासाठी आपल्याला स्पेशल जागा प्रोव्हाइड केलेली असते, त्या जागेमध्येच हा सारांश लेखनाचा प्रश्न लिहिणं गरजेचं आहे. मुद्दाम या
व्हिडिओच्या माध्यमातून मी 2019ची प्रश्नपत्रिका तुमच्याशी मुद्दाम शेअर केली की हा पेपर आपला कसा असतो. या ठिकाणी आपल्याला बंधन खूप महत्वाचं आहे की आपल्याला शब्दच जे काही निबंध लिहायचा आहे 400 शब्दातच लिहिणं गरजेचं आहे. येस, एक 5% मागे किंवा पुढे होणं शक्य आहे, परंतु हा निबंध लिहित असताना आपल्याला पूर्णपणे कल्पना असणं गरजेचं आहे की जर एका लाईनमध्ये जर माझे शब्द 5 जर बसत असेल तर मला किती लाईनचा निबंध लिहिणं गरजेचं आहे. आणि हा जो काही विषय दिसतो तुम्हाला वाचल्यानंतरच कळत असेल की हा विषय थोडासा एक एमपीसीच्या विद्यार्थ्यांना विचार करायला लावणारा आहे. लिहित असताना त्यातून एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल दिसतं का, मानवी भाव किंवा मानवी अँगल यांना किती महत्व दिलेलं आहे, या गोष्टी यातून चेक केल्या जातात. दुसरा प्रश्न, मराठीचा पेपर असल्यामुळे आपला इंग्लिश पॅरेग्राफ्स येणार आहे, तो आपल्याला मराठी भाषेमध्ये कन्व्हर्ट करायचा आहे. तिसरा जर प्रश्न जर पाहिला तर आपल्याला प्रिसाइज रायटिंग लिहिणार आहे, सारांश लेखन लिहिणार आहे, या पद्धतीचा हा पेपर असेल आणि मार्क्स सर्वात जास्त दिले जातात 25. त्यामुळं जे काही विद्यार्थी पूर्व परीक्षेपासून पेपर वाचन करतात, जो काही ठरलेला पेपर्स वाचन असेल, त्या ठिकाणी हा एक अंतर्भूत असणं गरजेचं आहे. माझं पेपर वाचन मला जीएस पेपरमध्ये महत्वाचं ठरेल. त्याचबरोबर जो काही पारंपरिक पेपर जो काही आहे, जो मराठी आणि इंग्लिश भाषेचा एकत्रित पेपर, त्या ठिकाणी मला याचा डेफिनेटली यूज होणार आहे. दुसरा पेपर मी मराठी आणि इंग्लिश भाषेच्या पेपरकडे जातो. जसं मी वैशिष्ट्य केलं की हे दोन्ही पेपर्स आपल्याला प्रश्नपत्रिकाही एकच असणार आहे. उत्तरपत्रिका ही बहुपर्यायी असल्यामुळे आपल्याला टिक मार्क्स करायचा आहे. आणि यातील जर प्रश्न दिले तर हा टोटली हा व्याकरण आणि हा ग्रामरचा भाग आहे. ज्या पद्धतीने पहिला पेपर आहे त्याचंच आपल्याला कन्वर्जन दिसतं. इथेही म्हणी दिसतात, इथेही इडियम्स दिसतात, इथेही वाक्प्रचार आहे, इथेही फ्रेजेस दिसतात, इथेही समानार्थी विरुद्धार्थी शब्द आहे, इथेही सिनोनिम्स अँटोनिम्स दिसतात, इथेही शुद्ध लेखन विरामचिन्हाच्या संदर्भातील नियम्स आहे, इथेही करेक्ट फॉर्मेशन ऑफ द वर्ड्स दिलेलं आहे. त्याच पद्धतीने आपल्याला पंक्च्युएशन्स दिलेले आहे आणि सर्वात महत्वाचं हे आकलनावरी उत्तरं दिलेली आहे, जी आपण सीसॅटचा पेपर सोडत असताना या ठिकाणी वापर केला जातो. त्यामुळं सीसॅटचा पूर्व परीक्षेतील मुख्य परीक्षेमध्ये पूर्णपणे यूज कुठेच होत नाही असं मी म्हणणार नाही. तर या ठिकाणी आपण जी काही सीसॅटची पूर्व परीक्षेची तयारी केलेली असते तोच पेपर आपल्याला किंवा तोच संदर्भ डेफिनेटली या ठिकाणी उपयोगी होईल. त्यामुळं पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा काही ठिकाणी ओव्हरलॅप होताना दिसतात, काही ठिकाणी आपल्याला कुठला पोर्शन स्किप करायचा आहे हा आपल्या पेपरच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी कळेल. आता आपण जे काही पूर्व परीक्षेमध्ये ऑलमोस्ट आपल्याला 7 घटक दिलेले आहे जी केच्या संदर्भात किंवा सामान्य अध्ययनाच्या संदर्भात. हा जे काही एक्सटेन्शन आपल्याला जो काही मुख्य परीक्षेचा पेपर आहे GS1 मध्ये दिसतंय, GS2 मध्ये दिसतंय, GS3 मध्ये दिसतंय आणि GS4 मध्ये दिसतोय. विद्यार्थी मित्रांनो, आता नेक्स्ट स्लाइड्स मध्ये आपण हे 7 घटक घेणार आहोत आणि हे 7 घटक सामान्य अध्ययनाच्या 1 to 4 पेपर्स मध्ये त्यांना कुठं महत्व दिलेलं आहे किंवा कुठं त्यांचा मतितार्थ व्यक्त केलेला आहे हे पाहणं गरजेचं आहे. जशी पूर्व परीक्षा ही स्क्रीनिंग परीक्षा आहे, प्रिलिमिनरी परीक्षा आहे, त्यामुळे एमपीएससी देतानाच याचा अभ्यास आपल्याला अगदी क्रूड स्वरूपात देतं. केवळ 7ही पॉईंट जरी असेल तर बहुतेक क्वेश्चन आपल्याला त्याच्या पेरीफेरीवर विचारले जातात आणि ही जी काही पेरीफेरी जी काही आहे पूर्व परीक्षेतील ती कुठली असेल, काय असेल याचा अंदाज घेण्यासाठी आपल्याला मुख्य परीक्षा ही सर्वात महत्वाची ठरते. त्यामुळं जरी एमपीएससीने आपल्याला बेसिक स्वरूपात 7 पॉईंट जरी दिले असेल तर त्या पलीकडे कुठले पॉईंट पाहिजे हे जर पॉईंट जर पाहिजे असेल तर आपल्याला मुख्य परीक्षेतील जो काही अगदी क्लिअर सिलेबस दिलेला आहे त्याचा जर आधार घेतला तर पूर्व परीक्षेतील आपल्याला अभ्यासाचा आवाका निश्चित येऊ शकतो. आता पहिल्यांदा मी मुद्दाम जो काही पहिला घटक जो काही मेन्शन्स केलेला आहे की चालू घडामोडी, करंट अफेअर्स. पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला स्टेट, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी अपेक्षित आहे. हा एमपीएससीने आपल्याला दिलेला सिलेबस आहे. मग आता या चालू घडामोडी मुख्य परीक्षेमध्ये कुठल्या पेपर्समध्ये विचारले जातात तर या ठिकाणी अगदी प्रत्येक पेपरला जे काही आपले मुख्य परीक्षेचे 1 पेपर, 2 पेपर्स, 3 पेपर्स आणि 4th पेपर्स आपण पाहणार आहोत, त्या प्रत्येक पेपरच्या सुरुवातीला एमपीएससीने ही दिलेली सूचना आहे आणि सूचनेमध्ये जर बारकाईने जर तुम्ही सेकंड नंबर टीप जर पाहिली, तो विषय इतिहास असू, तो विषय भूगोल असू, एचआरडी असू, एचआर असू किंवा इव्हन इकॉनॉमिक्स किंवा सायन्स टेक्नॉलॉजी असू, या ठिकाणी एमपीएससी उमेदवारांना क्लिअरली सांगतंय की जे काही विषय उपविषय एमपीएससीने मेन्शन्स केलेले आहे त्या संदर्भातील अद्ययावत आणि चालू घडामोडीचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करणे अपेक्षित आहे. त्यामुळं चालू घडामोडी हा मला वाटतं अधिक व्यापक पद्धतीने मुख्य परीक्षेमध्ये 4ही पेपरला विचारला जातो. जरी आपल्याला
आपल्याला पूर्व परीक्षेमध्ये हा एकच घटक असेल. आता दुसऱ्या पेपरकडे जात असताना पूर्व परीक्षेतला आपण हिस्ट्री सेक्शन पाहतो. अगदी आपल्याला 3 पॉइंट दिलेले आहेत. एक भारताची हिस्ट्री दिलेली आहे, इंडियन नॅशनल मुवमेंट दिलेलं आहे आणि ब्रॅकेटमध्ये सांगितलेलं आहे महाराष्ट्राच्या विशेष संदर्भाचं. आपल्याला वाटतं की इट इज जस्ट 2 लाईन सिलेबस, परंतु या 2 लाईन मध्ये काय पाहायचं याचा जजमेंट आपल्याला येतो. जो काही आपल्याला मुख्य परीक्षेचा जो काही सामान्य अध्ययनाचा 1 पेपर आहे त्याला आपण इतिहास आणि भूगोल असं म्हटलेलं आहे. एक गोष्ट या ठिकाणी मुद्दाम लक्षात ठेवा, जरी इथे इतिहास आणि भूगोल हा सेक्शन जरी दिला असेल, याला आपण ए सेक्शन म्हणणार आहोत, याला आपण बी किंवा ब सेक्शन म्हणणार आहोत. सी सेक्शन या ठिकाणी जो काही सेक्शन्स येतो तो कृषी सेक्शन्स या ठिकाणी येतो. कदाचित हा सेक्शन आपल्या पर्यावरणाचाही एक उपविषय म्हणून देखील पाहता येईल, तोही आपण संदर्भ पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण पाहतोय यातील इतिहासाचा काय सिलेबस आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये दिलेला आहे. ऑलमोस्ट इतिहासाचा जो काही फर्स्ट पार्ट आपण जर पाहिला तर या ठिकाणी आपल्याला 11 पॉइंट्स, ऑलमोस्ट 13 पॉइंट, नॉट 11, 13 पॉइंट मेन्शन केलेले. अगदी सिक्वेन्स नुसार आहे की या ठिकाणी आपल्याला कुठेही आपल्याला संदर्भ येताना मिडिवल हिस्ट्री दिसत नाहीये, एनिसंट हिस्ट्री दिसत नाहीये. पण पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला काही प्रश्न हे आपण जो काही प्राचीन भारत आहे त्याचबरोबर जो काही मध्ययुगीन भारत आहे या युगावर किंवा या दर्जावर आपल्याला क्वेश्चन्स विचारले जातात. म्हणजेच थोडासा प्रीचा एक्झाम जो काही प्रीचा सिलेबस इतिहासाच्या संदर्भात आहे तो इव्हन मुख्य परीक्षेपेक्षा थोडासा अधिक आहे असं मी त्याला म्हणेल. कारण आतापर्यंत मी ज्या वेळेस किंवा आपण ज्यावेळेस क्वेश्चन पेपर्स अनालिसिस करू त्यावेळेस आपल्याला काही प्रश्न हे मेडिवल हिस्ट्रीवरचे देखील विचारले जातात. त्यामध्ये मोगल पिरियड असेल, त्यामध्ये रणजित सिंहाचा पिरियडचे काही क्वेश्चन्स विचारलेले आहे. अगदी आपल्याला हर्षगुप्त, अगदी आपल्याला मोहिंजोदडोपर्यंत घेऊन जाणारे प्रश्न आहे, पण कम्पॅरेटिव्हली त्याचा बेस जरी कमी असेल. परंतु मुख्य परीक्षा या ठिकाणी अगदी डिफाईन आहे. या इतिहासाचा सिलेबस जर पाहिला, भारतामध्ये ब्रिटिशांची सत्ता तो स्वातंत्र्य उत्तर किंवा सत्तेच्या पर्यंत हस्तांतराकडे, ज्यामध्ये क्रिप्स मिशन येतं, चलेजाव मिशन्स येते, 1947चा इंडिपेंडन्स कायदा येतो आणि अगदी स्वातंत्र्यानंतरचा भारतही या ठिकाणी मेन्शन्स केलेल्या इतिहासाच्या अंगाने. पण सर्वात महत्वाचं महाराष्ट्राचा विशेष संदर्भ आपल्याला या सेक्शन्समध्ये दिसतो जो काही समाज सुधारकांच्या अंगाने. नवीन सिलेबसमध्ये आपल्याला ही ऑलमोस्ट जेवढी समाज सुधारक येणं अपेक्षित होतं त्यांना प्रॉपर प्रेस दिलेली आहे. आणि सर्वात महत्वाचं जो काही आर्ट, कल्चर्स किंवा हेरिटेजचा रिलेटेड प्रश्न आहे तो महाराष्ट्राचा या संदर्भात आपल्याला प्रश्न दिलेला आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, इतिहास हा सेक्शन्स आपल्याला भारताच्याही अँगलने पाहायचा आहे, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या अँगलने देखील या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी कुठलाही जगाचा इतिहास आपल्याकडे नाहीये, या ठिकाणी मध्ययुगीन इतिहास आपल्याला पाहायचा नाहीये मुख्य परीक्षेमध्ये, ना आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास पाहायचा आहे. हा एक आपल्याला एक डिफाईन अप्रोच या इतिहासाच्या सेक्शन्समध्ये आपल्याला मिळतो. यातील सामान्य अध्ययन 1 मधील जो काही दुसरा पेपर जो काही आहे तो पेपर आहे भूगोल संदर्भ. आता पूर्व परीक्षेमध्ये भूगोल कशा पद्धतीने विचारलेला आहे तर एक जगाच्याही भूगोलला तेवढंच वेटेज दिलेलं आहे. दुसऱ्या भूगोलमध्ये आपल्याला इंडियाचाही भूगोल त्यांनी विचारलेला आहे आणि त्याच्याशी संबंधित असणारा महाराष्ट्राचा भूगोल पूर्व परीक्षेत आहे. परंतु केवळ शब्द देऊन चालत नाही. केवळ प्राकृतिक भूगोल, सामाजिक भूगोल, मानवी भूगोल, आर्थिक भूगोल महाराष्ट्राचाही आहे, जगाचाही आहे. परंतु अधिक मी डिफाईन करण्याचा प्रयत्न करतोय. त्यावेळेस सामान्य अध्ययन 1च्या पेपरमध्ये भूगोलचे ऑलमोस्ट मला काही सेक्शन्स दिसतात. मे बी आपल्याला जो तिसरा कृषी सेक्शन्स आहे त्यामध्ये आपल्याला ओव्हरलॅप झालेले दिसते. आता हे भूरूपशास्त्र जर पाहिलं तर आपण या ठिकाणी 3 पॉइंटनी पाहणार आहोत. जगाचंही आपण पाहतोय, जगानंतर भारताचंही भूरूप आपण त्या संदर्भातलं पाहतोय, भारतानंतर महाराष्ट्रामध्ये असं भूरूप आहे का तेही आपल्याला पाहणं गरजेचं आहे. तीच गोष्ट आपल्याला प्रत्येकाच्या संदर्भात इव्हन या ठिकाणी स्पेशल जो काही संदर्भ किंवा मोर स्ट्रेस जो काही दिलेला आहे आपल्याला भूगोलाच्या संदर्भात या 3 घटकावर आहे. आर्थिक भूगोलाच्या संदर्भात दिलेला आहे, लोकसंख्या भूगोलाच्या संदर्भात दिलेला आहे आणि पर्यावरण भूगोलाच्या संदर्भात दिलेला आहे. आणि स्पेशल मेन्शन्स केलेलं वी नीड इन्फॉर्मेशन किंवा जे काही स्टॅटिक्स तुमच्याकडे असेल ते महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात असेल. या नवीन सिलेबसमध्ये जो काही घटक ऍड करण्यात आलेला आहे, मी ऍड म्हणणार नाही, फक्त त्याला शिफ्टिंग करण्यात आलेलं आहे, तो घटक जो काही आहे हवामानशास्त्र आहे. परंतु जो टोटली नवीन मानवी भूगोलच्या संदर्भातील ज्या काही थेरीज आहे, संभववाद असेल, असंभववाद असेल किंवा आपण म्हणूया की ज्यातले अनेक घटक आपल्याला या ठिकाणी मेन्शन्स केलेले, थांबा किंवा पुढे जा जे काही दिलेलं आहे, विकास संकल्पना आपल्याला दिलेला आहे, शक्यतावाद दिलेला आहे, यासारखे
काही वैचारिक तत्व या घटकामध्ये ऍड करण्यात आलेले आहेत. दुसरा आणखीन एक घटक मला मुद्दाम तुमच्याशी एक्सप्लेन करावासा वाटतो, की भूगोलच्या संदर्भात हा जो काही घटक तुम्हाला दिसणार आहे, की अवकाश किंवा अंतराळ तंत्रज्ञान हाच घटक आपल्याला GS4चा पेपर पाहिल्यानंतर त्या ठिकाणी ओव्हरलॅप होतं. त्यामुळं अभ्यास करत असताना काही गोष्टी आपल्याला क्लब कराव्या लागतील. हा चॅप्टर आपण GS4 मध्ये क्लब करू शकतो. त्याच्याच अंगाने हा जो काही रिमोट सेन्सिंग अतिशय व्यवस्थित अगदी पॉइंट टू पॉइंट आपल्याला मेन्शन्स केले. त्याची मूलभूत तत्व आहेत, एरियल फोटोग्राफीच्या संदर्भात आहे. त्यातलं GSI आणि त्याचा ॲप्लिकेशन बेस हा पेपर आपल्याला भूगोलच्या संदर्भात दिलेला आहे. त्यामुळं हाच गोष्टी पाहत असताना या ठिकाणी आपल्याला अवकाशा संदर्भात इस्रो येतो. पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला इस्रोच्या ॲप्लिकेशन्स किंवा कुठल्या मोहिमी लॉन्च केल्या जातात, तोही प्रश्न आपल्याला येतो. आता सामान्य अध्ययन 1चा इतिहास सेक्शन पाहिला, भूगोल सेक्शन पाहिला आणि तिसरा जो काही सेक्शन्स आहे त्याला आपण वेगळा सेक्शन न म्हणता पूर्व परीक्षेमध्ये जर त्याचा जर विचार केला, जो पूर्व परीक्षेमध्ये 7 पैकी 6वा घटक आहे, ज्याला आपण एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी किंवा बायोडायव्हर्सिटी, क्लायमेट चेंज या संदर्भात जो काही दिला जातो, थोडक्यात पर्यावरण परिस्थितिकी आणि पर्यावरण परिस्थितीचा ॲडव्हान्स पार्ट आपल्याला 1 मध्ये पण दिसतो आणि काही अंशी आपण डिझास्टर मॅनेजमेंट जर पाहिलं तर आपल्याला तो GS4च्या पेपरमध्ये दिसतो. आता हा कृषी घटकातील मोजून आपल्याला अगदी मोर डिफाईन्ड 3 वेज दिलेले आहेत. एक कृषी परिसंस्था आहेत, मृदा आहे. ऑलमोस्ट त्याच्या अंडर खाली सिलेबस बुकमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला नंबर ऑफ पॉइंट येतील. त्यामुळं हा पार्ट जो काही आहे, हा पार्ट आपल्याला जॉग्राफीचाच पार्ट आहे. परंतु प्रीमध्ये जो काही पर्यावरण परिस्थितिकी, इकॉलॉजी किंवा बायोडायव्हर्सिटी, क्लायमेट चेंज या संदर्भातले जे काही क्वेश्चन्स येतात, ते आपल्याला पूर्णपणे त्याचा बेस जर अंडरस्टँड करायचा असेल तर GS1चा पेपर पहिल्यांदा आपण सुरुवात करणं हा तेवढ्याच महत्त्वाचा या ठिकाणी असणार. आता आपण जातोय दुसऱ्या पेपरला. दुसरा पेपर पाहत असताना जो काही प्रीच्या सिलेबसमध्ये ज्याला आपण राज्यव्यवस्था, संविधान किंवा भारतातील पंचायत राज, नागरी शासन किंवा सार्वजनिक धोरणाचे जे काही मुद्दे आपल्याला दिसतात, आपल्याला मोस्टली भारत आणि महाराष्ट्र यांचं कंपॅरिझन करायचं आहे पॉलिटिक्सच्या संदर्भात किंवा गव्हर्नरच्या संदर्भात. तर ते जर आपल्याला हा पेपर जो काही दिसतो, त्याचा ॲडव्हान्स फॉर्म जो दिसतो, तो आपल्याला सामान्य अध्ययन पेपर 2 मध्ये दिसतो. त्यामध्ये भारतीय संविधान आहे, भारतीय राजकारण आहे. ज्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी मेन्शन्स केलेल्या आहेत, त्याच गोष्टी आपल्या ठिकाणी दिसतात. परंतु एक घटक आपल्याला ॲड झालेला दिसतो, जो प्रीमध्ये नाहीये. कायदा हा घटक आपल्याकडे ॲड झालेला आहे. ऑलमोस्ट आपल्याला या सिलेबसमध्ये एक 7 ते 8 कायदे आपल्याला ॲडिशन्स करावे लागतात, जे प्रीमध्ये नाही. त्यामुळे जर आपल्याला ही जर कळालं असेल की प्रीचा अभ्यास करताना कायदे हा त्याचा पार्ट नाही किंवा मुख्य परीक्षेमध्ये कायदे हा पार्ट आहे, तर आपल्याला प्रेफरन्स कळतो की कुठल्या भागाला आपण अधिक प्रेफरन्स देणं गरजेचं आहे. ऑलमोस्ट मुख्य परीक्षेमध्ये भारतीय संविधान आणि भारतीय राजकारण इव्हन महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह आपल्याला 20 घटक दिलेले आहे. त्यातील पहिले जर 10 घटक जर पाहिलं, भारतीय संविधानाच्या हिस्ट्रीपासून भारतीय संघराज्य, भारतीय प्रशासनाचा उगम म्हणा, राज्य शासन म्हणा आणि महाराष्ट्राच्या संदर्भात अगदी ग्रामीण, नागरी प्रशासन, निवडणूक प्रक्रिया याला देखील महाराष्ट्राच्या अँगलने टच दिलेला आहे. दुसरा जो काही 10वा घटक आपल्याला या ठिकाणी दिसतो, तो साधारणपणे जो काही यावर्षी घटक ॲड करण्यात आलेला आहे, तो महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966चा हा एक नवीन घटक आपण त्याला कायद्याच्या अंतर्गतच ॲड करू असं या ठिकाणी म्हणूया. ऑलमोस्ट आपल्याला या ठिकाणी शेवटचा घटक एक जॉब करत असताना, लोक प्रशासन करत असताना ज्या ज्या ठिकाणी IASला ट्रेनिंग दिलं जातं, डेप्युटी कलेक्टरला ट्रेनिंग दिलं जातं, त्या संस्थांची कार्यप्रणाली, त्या संस्था तुम्हाला कशा पद्धतीने ट्रेन करतात किंवा एक अधिकारी म्हणून तुमचा दृष्टिकोन कसा असणं गरजेचं आहे, हा अंतर्भाव आपल्याला या भारतीय संविधान आणि भारतीय राजकारण या पेपरमध्ये आपल्याला इन्क्लूड केलेला दिसतो. एकच म्हणजे GS2 हाच जो काही 2 पेपर आहे आपला पॉलिटिक्स किंवा आपण थोडक्यात म्हणूया की प्रशासनाच्या संदर्भात आपल्याला हा एक पेपर दिसतो, जो आपल्याला पूर्व परीक्षेमध्ये सेक्शन नंबर 4 मध्ये पॉलिटिक्स गव्हर्नमेंट अगदी क्रूड भाषेमध्ये आपल्याला डिफाईन केलेला दिसतोय. आता आपण नेक्स्ट राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेतला जो काही 5वा घटक, ज्याला आपण अर्थव्यवस्था किंवा आपण शाश्वत विकास, गरिबी किंवा आपण त्याला एक जनसांख्यिकी, समावेश, लोकसंख्यिका किंवा सोशल सेक्टरच्या संदर्भातला जो काही घटक आपल्याला अगदी सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये दिलेला दिसतो,
परंतु यावर आपल्याला जो काही GS4चा पेपर्स आहे, त्या GS4च्या पेपर्समध्ये आपल्याला 3 घटक आपल्याला दिसतात. जो पहिला घटक जो काही आहे, अर्थव्यवस्था आणि नियोजनाच्या संदर्भातला घटक आहे. दुसरा जो काही घटक आहे, अर्थव्यवस्थेच्या संदर्भात कृषी घटक आहे आणि लास्ट तिसरा जो घटक आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, मला या ठिकाणी एक सांगताना तुम्हाला अतिशय आनंद होतो. 20 आणि 20 मध्ये 9 जुलै 2020 मध्ये जो काही आपण म्हणूया सुधारित सिलेबस, आधुनिक सिलेबस दिला, त्यातील मोर ऑर्गनाइज्ड सिलेबस कुठल्या पेपरचा जर असेल, तो हा GS4चा सिलेबस आहे. कारण या ठिकाणी अनेक पॉइंट हे ओव्हरलॅप होतात. आता आपण जर सिलेबस जर पाहिला, तर तुम्हाला हा नवीन सिलेबस या ठिकाणी दिसून येईल. पहिल्यांदाच जो काही 3 पार्ट मधला पहिला जो काही पार्ट मेन्शन केलेला आहे, त्याला समग्र लक्षी किंवा आपण त्याला मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हटलं जातं. यामध्ये आपल्याला 5 सेक्शन दिसतात, परंतु या 5 सेक्शन्समध्ये नॅशनल स्तरावर किंवा आपण म्हणूया इंटरनॅशनल स्तरावर GDP आहे, की त्या संदर्भातील पर्चेसिंग पॉवर पॅरिटीज आहेत, किंवा आपण या संदर्भातील जे काही सार्वजनिक वित्त आहे भारताच्या संदर्भातील मुद्रा, पैशाची डेफिनेशन, आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा जो काही डिफरन्स आपल्याला दिसतो ट्रेड ओरिजिनच्या संदर्भातील, हा घटक या सेक्शन्समध्ये ऍड केलेला दिसतो. इव्हन आंतरराष्ट्रीय व्यापार दिसतोय आपल्याला, आंतरराष्ट्रीय भांडवल हा घटक दिसतोय. यातील जो काही दुसरा सेक्शन जो काही आपल्याला दिसतोय GS4 मधील, इट इज द रिलेटेड विथ टोटली भारतीय अर्थव्यवस्थे संदर्भात आहे. जवळजवळ 11 घटक आपल्याला दिसतात, जे काही भारतीय आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थे संदर्भात शेती घटक आहे, सहकार घटक आहे, उद्योग घटक आहे, त्या संदर्भात प्रशासनाच्या दृष्टीने जे काही सार्वजनिक वित्त किंवा त्याचं डिस्ट्रीब्युशन्स आहे, पायाभूत सुविधा आहे, या संदर्भातील जे काही गव्हर्नमेंट दरवर्षी मागील 2-3 वर्षापासून ज्या काही स्कीम इम्प्लिमेंट करतं, त्यांची वैशिष्ट्ये काय, त्या स्कीमचा अंतर्भाव करणारी घटक कुठली आहेत, कुठल्या सरकारनं स्कीम वापरणं गरजेचं आहे, हा थोडक्यात आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेच्या अंगली 11 घटकांचा अंतर्भाव केलेला आहे. थोडक्यात GS4चा पेपर या नवीन सिलेबसनुसार मोर डिफाईन झालेला आहे कम्पॅरेटिव्हली मागील जो काही 2016चा सिलेबस होता. आता GS मे बी हा या ठिकाणी मी मुद्दाम माझ्याकडून थोडीशी 3 मेन्शन्स केलेला आहे, पण या ठिकाणी थोडंसं करेक्शन्स करून घ्या. हा आपला अर्थव्यवस्थेचा पेपर हा GS4 असेल. हे करेक्शन जरूर या ठिकाणी मेन्शन्स करा. तेच करेक्शन आपल्याला मागच्या स्लाइड्समध्ये देखील करणं गरजेचं आहे. दुसरा पेपर आपण आता तिसरा या GS मधला तिसरा घटक जो काही 4चा घटक आपल्याला मेन्शन्स करता येणार आहे, की जो काही सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा जो काही आपल्याला घटक दिसतो. अगदी प्रीमध्ये अगदी क्रूड भाषेमध्ये फक्त जनरल सायन्स मेन्शन्स केलेलं आहे, पण आपल्याला पूर्ण कल्पना आहे की प्रीमध्ये आपल्याला फिजिक्स करायचं आहे, केमिस्ट्री करायचं आहे, आपल्याला बायोलॉजी करायचं आहे, बायोलॉजीमध्ये ह्युमन हेल्थ आहे, ह्युमन डिसीज आहेत, किंवा झूलॉजीच्या संदर्भात काही गोष्टी करायच्या. परंतु हा विषय सामान्य विज्ञानाचा जो काही ऍप्लिकेशन जो काही पार्ट आपण ज्याला म्हटलं जातं, तंत्रज्ञान जो काही पार्ट म्हटलं जातं, तो या जो काही आपला सामान्य अध्ययनाचा जो काही 4 सेक्शन्स आहे त्यामध्ये नमूद केलेला आहे. मोर डिफाईन वेने जर पाहिलं तर यामध्ये आपल्याला एकूण 6 घटक मेन्शन्स केलेले आहे. त्यातील हा ऊर्जा आणि विज्ञान घटक आपल्याला GSच्या पेपर्समध्येही 4 पेपर्समध्ये दिसतो, परंतु संपूर्ण नवीन घटक जो काही दिसतो आपल्याला संगणक आणि माहिती तंत्रज्ञान. यातील जो काही सायबर कायदा जो काही आहे, हा आपल्याला GS2चा जो काही भारतीय संविधान आहे त्यामध्ये कायद्याच्या अंतर्गत देखील हा कायदा येतो. काही गोष्टी आपल्याला ओव्हरलॅप होताना दिसतात, परंतु याच्याशी रिलेटेड ज्या काही टेक्निकल टर्म्स आहेत, मे बी द इंटरनेट ऑफ थिंग्स असेल, मे बी द क्लाउड कॉम्प्युटिंग असेल, या संदर्भातील व्हेरियस पोर्ट्स असेल, या संदर्भातील व्हेरियस IP असेल, हा टोटली नवीन सिलेबस आहे. यातील अंतराळ विज्ञान हा सिलेबस किंवा तंत्रज्ञान हा आपल्याला GS1 मध्ये जो काही भूगोल सिलेबस आहे, भूगोलचा पार्ट आहे, तोच GS1 मध्ये अंतर्गत केलेला आहे. टोटली नवीन सेक्शन आपल्याला काही ऍड करताना दिसतोय, हा बायोटेक्नॉलॉजी किंवा जैव तंत्रज्ञान आहे. आणि सध्या भारताचे आण्विक कार्यक्रम मे बी विविध ठिकाणच्या अणुभट्ट्या त्यांची कॅपॅसिटीज आहे, आणि हा डिझास्टर मॅनेजमेंट ऍड करत असताना भारतातील दुर्घटना कधी झाल्या, काय तारखेला झाल्या, या संदर्भातील पॉइंट यामध्ये मेन्शन करत असताना नवीन घटक यामध्ये आपल्याला एक स्ट्रक्चरल ऑडिट हा एक शब्द नवीन सिलेबसमध्ये दिसतो. स्ट्रक्चरल ऑडिट बरोबर की एखादी आपत्तीच्या पूर्वी किंवा आपत्ती झाल्यानंतर काही स्टेजेस आहेत त्या आपल्याला या ठिकाणी मेन्शन्स केलेले दिसतात. म्हणून काही अंशी पूर्वचा सिलेबस हाच आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये कंपॅरिझन करताना दिसून येतो.
नंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न पडतो, की जो पूर्व परीक्षेमध्ये सिलेबस मेन्शन केलेला नाहीये, परंतु जो मुख्य परीक्षेमध्ये सिलेबस आहे, तो पेपर कुठला? या ठिकाणी मला ही गोष्ट तुम्हाला नमूद करायची आहे. जरी पूर्व परीक्षेमध्ये त्या विषयाचा अंतर्भाव जरी केलेला नसेल, तरी पूर्व परीक्षेतील जे काही 7 विषय आहेत, या 7 विषयांच्या पेरिफेरीवर हा आपल्याला GS3 चा मुख्य परीक्षेचा पेपर नक्कीच आहे. तो जो काही पेपर्स आपण सामान्य अध्ययनाचा 3 म्हटलं जातो, त्याला मानव संसाधन विकास किंवा मानवी हक्क म्हटलं जातं. हे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट किंवा त्याला आपण दुसरा जो काही पार्ट त्यातला आहे ह्युमन राईट्स याच्या अंतर्गत येतात. त्यातील जो काही मानव संसाधन किंवा ज्याला ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट असं म्हटलं जातं, HRD सेक्शन असं म्हटलं जातं. त्यात आपल्याला एक 5 सेक्शन दिलेले आहे. कंपॅरेटिव्हली शिक्षण आहे, त्यामध्ये व्यावसायिक शिक्षण आहे, आरोग्य आहे, ग्रामीण विकास आहे आणि टोटल मानव म्हणून संसाधन कसं आहे. देताना अगदी आपल्याला 5 विषय दिसतात, परंतु प्रीमध्ये देखील आपल्याला जर गव्हर्नमेंटने एखादी जन आरोग्य स्कीम असेल किंवा वृद्धत्वाच्या संदर्भातील स्कीम असेल किंवा व्यवसाय संदर्भातील ज्या काही नवीन स्कीम इम्प्लिमेंट केलेल्या आहेत, त्या आपल्याला या संदर्भात येऊ शकतात. थोडासा हा टॉपिक आपल्याला शासनाची या सेक्टर्समधील शिक्षणाच्या संदर्भातील जे काही नवीन शिक्षण पॉलिसी असेल किंवा RTIच्या संदर्भातील असेल, हे लॉज आपल्याला अगदी मोर डिफाईन वेने समजलेले आहे. त्यामुळं हा टॉपिक जरी मेन्शन्स करताना अगदी आपल्याला 5च टॉपिक दिसतात, परंतु यातील स्टॅटिक्स हा भाग सर्वात महत्त्वाचा आहे. कंपॅरेटिव्हली प्री परीक्षेमध्ये आपल्याला हा एवढा महत्त्वाचा वाटत नाही. दुसरी गोष्ट, आपण ज्यातील दुसऱ्या पेपरकडे ज्यावेळेस जातो, त्यावेळेस ह्युमन राईट्समध्ये अगदी वेगवेगळी घटक त्यांच्या हक्काच्या संदर्भात आपल्याला मेन्शन्स केलेली. त्यामध्ये तुम्हाला एक महिला दिसतात, युवक दिसतात, आदिवासी दिसतात, वंचित वर्ग दिसतोय, वयोवृद्ध लोक दिसतात, कामगार कल्याण दिसतात, विकलांग शिक्षण दिसतोय. त्याचबरोबर काही आपल्याला प्रादेशिक संघटनाही दिसतात, ज्या राष्ट्रीय स्तरावर आहेत, आंतरराष्ट्रीय स्तरावरील आहेत, युनोच्या संघटना दिसतात. आणि याच संदर्भातील एक ग्राहक संरक्षण अधिनियम 1986चा जरी असेल, तर त्यामध्ये आपल्याला 2019 मध्ये जे काही चेंजेस झालेले आहे, तोही भाग आपल्याला या ठिकाणी आहे. आणि शेवटचा मुद्दा, या सिलेबसच्या संदर्भात आपल्याला कुठली मूल्य, नीती, प्रमाणके हवी आहेत, तेही आपल्याला या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. थोडक्यात, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेतील बदल अनुभवत असताना आपल्याला ही जाणीव असणं गरजेचं आहे. मुख्य परीक्षा इट इज अ व्हेरी वॉस्ट कंपॅरेटिव्हली द पूर्व परीक्षा, परंतु पूर्व परीक्षेतील केवळ 7 पॉईंट आपल्याला दिलेले आहेत आणि 7 पॉईंट समजण्यासाठी की त्या पॉईंटमधल्या कुठल्या गोष्टी मी करू हे समजण्यासाठी आपल्याला मुख्य परीक्षेत जो काही फरक आहे तो आपल्याला गरजेचा आहे. त्या पद्धतीने, ज्या पद्धतीनं आपल्याला एखादं फुलपाखरू एखाद्या फुलावर जात असताना पूर्णपणे त्याचा एन्जॉयमेंट करतं, तीच गोष्ट मला या पूर्व परीक्षेचा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करत असाल, त्यावेळेस तुम्ही पूर्व परीक्षेमध्ये पूर्णपणे इन्व्हॉल्व्ह होऊन जा. ज्यावेळेस तुम्ही मुख्य परीक्षेकडे पाहत असाल, त्यावेळेस मुख्य परीक्षेचा सिलेबस जो काही मेन्शन्स केलेला आहे, त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये चेंज व्हा. आणि ही आपल्याला काळाची गरज आहे. त्यामुळं यातील टप कुठला हा विषय या ठिकाणी नाहीये. यातील हा विषय आहे की पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेत जात असताना आपल्याला जो काही बदल करावा लागतो, त्या बदलाशी आपण तेवढ्याच पद्धतीने अडॅप्टेड होणं गरजेचं आहे. होपफुली मला वाटतं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मुख्य परीक्षेचा अप्रोच हा कसा असणं गरजेचं आहे आणि का मुख्य परीक्षेचा सिलेबस पहिल्यांदा करणं गरजेचं आहे, ही गोष्ट या ठिकाणी इझिली समजली असेल. For watching Target with Professor Peace Positive Way, we request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.